देवाची इच्छा. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू तेच करतोस जे तू इच्छितोस, पण शेवटी तेच घडतं जे मी इच्छितो. म्हणून तू तेच कर जे मी इच्छितो, मग तेच होईल जे तू इच्छितोस. नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक छोटीशी गोष्ट घेऊन आली आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सखा धनुर्धर अर्जुन यांची. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन राज्यात फिरण्यासाठी भ्रमंतीसाठी बाहेर पडले होते. दोघांच्या नजरेस एक ब्राह्मण देव पंडितजी पडले, जे भिक्षा मागण्यासाठी घराघरात फिरत होते. हे पाहून अर्जुनाला बरे वाटले नाही. त्याला वाटले की पंडितजी घरोघरी जाऊन भिक्षा मागत आहेत, प्रत्येक दारात उभे राहत आहेत आणि हात पसरून काहीतरी मागत आहेत. हे दृश्य पाहून अर्जुनाच्या मनात करुणा दाटून आली. अर्जुनाने त्या ब्राह्मणाला जवळ बोलावले आणि अर्जुन त्या ब्राह्मणाला म्हणाला, महाराज प्रणाम, आपल्या सेवेसाठी माझ्याकडून एक छोटीशी भेट. अर्जुनाने सोन्याच्या नाण्यांची एक पिशवी त्यांच्या हाती दिली. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. ब्राह्मण म्हणाला, अहो देवा, आज तर माझं भाग्य उजाडलं. भगवान श्रीकृष्णाच्या सख्याने मला सोने दिले. तो आनंदाने आपल्या झोपडीकडे परतू लागला. मनात विचार करत होता, आता आमचं आयुष्य बदलणार, सुख संपत्ती सगळं येईल. पण देवाची इच्छा वेगळी होती. रस्त्यातच एक दरोडेखोर भेटला. त्यांनी ब्राह्मणांची पिशवी हिसकावून घेतली आणि पळून गेला. ब्राह्मण निराश झाला. तो घरी पोहोचला आणि पत्नीला सारी कहाणी सांगितली. आज आपल्या नशिबी खूप सुख आले होते, पण ते क्षणातच गायब झाले. हे ऐकून पत्नीला वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण भिक्षा मागायला निघून गेला. ते पुन्हा भिक्षा मागत होते. परत अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण राज्य भ्रमंतीसाठी निघाले होते. त्यांनी पाहिले की हे पंडितजी तर आजही भिक्षा मागत आहे. त्यांनी ब्राह्मणाला बोलावले आणि म्हटले, काय झाले महाराज, तुम्हाला तर मी सोन्याच्या नाण्यांची एक पिशवी दिली होती. त्या पिशवीचे काय झाले? तुम्ही तर पुन्हा भिक्षा मागायला आलात. तेव्हा ब्राह्मणांनी त्यांना सर्व सांगितले. काल माझ्यासोबत वाईट घडले, माझे तर दुर्दैव चालू आहे. अर्जुनाला त्यांच्यावर खूप दया आली. अर्जुन म्हणाले, महाराज तुम्ही काळजी नका करू. तुमच्यासाठी माझ्याजवळ एक मौल्यवान वस्तू आहे. एक अत्यंत मौल्यवान मोती, ज्याची किंमतच नाही होऊ शकत. असा मोती अर्जुनाने त्या ब्राह्मणाला दिला आणि म्हटले की हे तुमच्याजवळ ठेवा, तुमचे आयुष्यच बदलून जाईल. ब्राह्मण पुन्हा खुश झाला. त्यांनी देवाला नमस्कार केला, अर्जुनाचे आभार मानले आणि म्हटले की हे धनुर्धर, तुम्ही श्रेष्ठ आहात. तुमच्याहून श्रेष्ठ या जगात कोणी नाही. त्यानंतर ब्राह्मण आनंदाने मोती घेऊन आपल्या झोपडीकडे निघाले. खूप खुश होते ते. देवाचा जो सखा आहे धनुर्धर अर्जुन, त्यांनी तर कमालच केली. त्यांनी पुन्हा एकदा मला दान दिले. ते झोपडीत पोहोचले तेव्हा पंडितजींची पत्नी पाणी भरण्यासाठी नदीकाठी गेली होती. आता पंडितजी विचार करू लागले, हा मोती कुठे लपवावा, चोराच्या नजरेतून कसा वाचवावा. त्यांना एक जुना घडा दिसला. त्यांच्याजवळ काही संदूक वगैरे नव्हते, फक्त तोच एक जुना घडा होता. पंडितजींनी तो मोती त्या घड्यात ठेवला आणि मनात म्हणाले, इथेच सुरक्षित राहील, चोराची नजर यावर पडणार नाही. मग पंडितजी आराम करण्यासाठी गेले, विश्रांती घेऊ लागले आणि त्यांना झोप लागली. दरम्यान त्यांची पत्नी, जी पाणी भरण्यासाठी नदीकाठी गेली होती, ती पाणी घेण्यासाठी घडा घेऊन गेली होती. परंतु दुर्दैव बघा, तो घडा फुटला. जेव्हा ती परत झोपडीत आली, तिला आठवले की एक जुना घडा घरात ठेवलेला आहे. ती लगेच तो जुना घडा घेऊन नदीकाठी गेली. पाणी तर भरायचेच होते, म्हणून तिने तो घडा नदीत बुडवला आणि जसेच बुडवला, त्या घड्यातील मोती घसरून नदीच्या पाण्यात वाहून गेला. ती पाणी भरून परत झोपडीत आली. पंडितजी बसले होते, कपाळावर हात ठेवून. ते रागाने म्हणाले, काय केलंस तू? तो जुना घडा कुठे घेऊन गेलीस? तिने सांगितले की मी पाणी भरायला गेले होते, नवा घडा फुटला होता, म्हणून मी तो जुना घडा नेला. पंडितजी म्हणाले, तू सगळं संपवलंस, सर्व काही उद्ध्वस्त केलंस. आज मला धनुर्धर अर्जुनाने एक मोती दिला होता. अमूल्य अनमोल मोती होता तो. मी तो त्या जुन्या घड्यात ठेवला होता आणि तू तोच घडा घेऊन गेलीस. तो मोती पाण्यासोबत वाहून गेला. दुसऱ्या दिवसापासून पंडितजी पुन्हा भिक्षा मागायला जाऊ लागले. असं 2-3 दिवस चालत राहिलं.
2-3 दिवसांनी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सखा अर्जुन पुन्हा एकदा फिरण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा त्यांच्या नजरेस पंडितजी पडले. अर्जुन म्हणाला, हे काय चाललंय? हे पुन्हा भिक्षा मागायला आले आहेत का? त्याने पंडितांना बोलावलं आणि विचारलं, ब्राह्मण देव, काय झालं? तुम्हाला जो मोती दिला होता त्याचं काय झालं? तेव्हा ब्राह्मण देव म्हणाले, काय सांगू महाराज, माझं तर दुर्भाग्यच चाललं आहे. माझी पत्नी तोच जुना घडा घेऊन नदीकाठी गेली होती, ज्यामध्ये मी ठेवलेला मोती होता. तो पाण्यात वाहून गेला. आता तर सापडतही नाही. अर्जुनने भगवान श्रीकृष्णांकडे पाहिलं आणि म्हणाला, भगवान, काहीतरी मदत करा. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आपल्या जवळून 2 नाणी काढली आणि पंडितजींना देऊन म्हणाले, एक काम करा, आता तुम्ही पुढे जाऊ नका, मागे जा. ज्या रस्त्याने आलात त्याच रस्त्याने परत जा. तुमच्या झोपडीत जा, सगळं ठीक होईल. आता पंडितजी नकारही देऊ शकत नव्हते. त्यांनी ती 2 नाणी घेतली आणि परत निघाले. चालताना विचार करू लागले, भगवंतांचे मित्र चांगले आहेत. कित्येक वेळा त्यांनी मला दान दिलं आहे. इतकी मोठी मोठी मदत केली होती आणि भगवंतांनी फक्त 2 नाणी दिली. या 2 नाण्यांनी माझं काय होणार? माझ्या आयुष्याचं काय होणार? असं विचार करत पंडितजी चालत होते. तेव्हाच नदी किनाऱ्यावरून एक मच्छीमार येत होता. त्याच्या हातात जाळं होतं आणि त्या जाळ्यात एक अतिशय सुंदर मासोळी अडकलेली होती. पंडितजींच्या नजरेस ती मासोळी पडली आणि त्यांना तिची कीव आली. त्यांनी विचार केला, हे 2 पैसे तर माझ्या काही कामाचे नाहीत, पण जर यांच्यामुळे एखाद्याचा जीव वाचेल तर? मग त्यांनी ते 2 पैसे, ती 2 नाणी त्या मच्छीमाराला दिली आणि म्हटलं, ही मासोळी सोडून दे. मच्छीमाराने ती मासोळी पंडितजींना दिली आणि पंडितजींनी तिला आपल्या कमंडलूमध्ये टाकलं. कमंडलूमध्ये पाणी होतं आणि ती मासोळी त्यात होती. थोड्या वेळाने त्यांनी विचार केला, चला आता ही मासोळी नदीत सोडून देतो. ते नदीकिनारी गेले आणि जसेच त्यांनी ती मासोळी कमंडलूमधून काढून नदीत सोडायला घेतली, तशी त्यांची नजर कमंडलूमध्ये गेली. आत एक मोती दिसला. तोच तो मोती होता जो नदीत वाहून गेला होता. त्या मासोळीने तो मोती गिळला होता. तीच मासोळी फिरून फिरून पुन्हा पंडितजींकडे आली. पंडितजी आनंदाने ओरडू लागले, मिळाला, मिळाला, मिळाला. आणि ते ओरडत असतानाच तिथून योगायोगाने तो दरोडेखोर जात होता. त्याने पाहिलं की पंडितजी मोठ्याने ओरडत आहेत, मिळाला, मिळाला, मिळाला. त्याला वाटलं, अरे पंडितजींनी मला ओळखलं बहुतेक, आता तर नक्कीच मला पकडून शिक्षा देतील. तो घाबरून धावत आला आणि पंडितजींच्या चरणांवर पडला. त्याने विनंती केली, महाराज, मला माफ करा. ही सोन्याच्या नाण्यांची पिशवी आपण ठेवा. हे सर्व आपलेच आहे. फक्त मला माफ करा. मला शिक्षा देऊ नका. तो दरोडेखोर पंडितजींच्या चरणांपाशी येऊन पडला होता. सोन्याच्या नाण्यांची पिशवी त्यांच्या हातात आली होती. मोती तर आधीच त्यांच्या हातात होता. सगळं काही सुरळीत झालं होतं. सगळं पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, नतमस्तक होत, भगवान, ही कसली लीला आहे? भगवान, आपण हे काय केलं? मी त्या पंडिताची मदत केली, त्याला सोन्याच्या नाण्यांची पिशवी दिली, मौल्यवान मोती दिला, तेव्हा काहीच घडलं नाही. आणि आता आपण फक्त 2 नाणी दिलीत आणि सारा खेळच उलटला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, माझ्या सखा, सारा खेळ, सारी लीला ही कर्मांची आहे. सारा खेळ, सारी लीला ही विचारांची आहे. जेव्हा तू त्या पंडिताला सोन्याच्या नाण्यांची पिशवी दिलीस, तेव्हा तो पंडित स्वतःविषयी विचार करू लागला. आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या दुःखाबद्दल विचार करू लागला. नंतर जेव्हा तू त्याला मोती दिलास, तेव्हाही तो स्वतःबद्दलच विचार करत राहिला. पण आज जेव्हा मी त्याला फक्त 2 नाणी दिली, तेव्हा त्या 2 नाण्यांमधून त्याने एका मासळीचा जीव वाचवायचा विचार केला. आणि ज्या क्षणी त्याने इतरांसाठी चांगलं करण्याचा विचार केला, त्या क्षणीच त्याच्या आयुष्यात चमत्कार घडला. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची ही कथा आपल्याला एक अतिशय मोठा धडा शिकवते की चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा आपला विचार स्वतःकडून इतरांकडे वळतो. जीवनात चांगले कर्म आपोआप चांगले फळ घेऊन येतात. जीवनात जर संधी मिळाली तर कुणाची तरी मदत नक्की करा. मनापासून केलेली मदत आशीर्वादांच्या रूपाने परत येते आणि हे आशीर्वाद खूप मोठे चमत्कार घडवतात. तुम्ही पाहिलंच असेल, अनेक मोठे अपघात
फक्त काही सेकंदांनी टळतात, कारण समोरच्या माणसाचे कर्म चांगले असते जे त्याला वाचवतात. मोठमोठे संकटे टळतात, कारण तुमचे कर्म चांगले असते. जीवनात आपल्या कर्माला सुंदर आणि महान बनवा. मदत करत चला आणि आपल्यासोबत आशीर्वाद साठवत चला. कारण पैसा कमावणं सोपं आहे, पण आशीर्वाद कमावणं खूप कठीण आहे. ज्याच्याकडे आशीर्वाद असतात, ज्याच्याकडे देवाचा आशीर्वाद असतो, त्याचे कोणीही काहीच वाईट करू शकत नाही. देव आपल्याला नेहमी आपल्याला पाहिजे ते देत नाही, पण आपल्यासाठी योग्य तेच देतो, योग्य वेळेला.